बऱ्याच वेळा असं होतं, की घरातील एखादा कर्ता पुरुष त्याला अकाली मृत्यू येतो. त्याच्यानंतर त्याच्या नावावर जी काही प्रॉपर्टी असते, मग ती स्थावर मिळकत असो किंवा जंगम मिळकत असतो. ज्यामध्ये आपला जमिनीची प्रॉपर्टी असेल, प्लॉट असतील, फ्लॅट असतील, बँक बॅलन्स असेल किंवा वाहनं असतील, पॉलिसी असतील किंवा म्युच्युअल फंड्स असतील. अशा सगळ्या प्रकारची प्रॉपर्टी त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांना जात असते. पण मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं, की त्या मयत व्यक्तीचे जे वारस असतात, म्हणजे त्या मयत व्यक्तीच्या प्रॉपर्टीमध्ये जे वारसांचा हिस्सा असतो, तो हिस्सा बऱ्याच वेळा त्याच्या पत्नी, मुलं आणि मुलांच्या व्यतिरिक्त त्याची आई यांना द्यावा लागतो. कारण मुलगा वारल्यानंतर त्याला वारस म्हणून आईचीही नोंद लागत असते. मग आता ही जी प्रॉपर्टी आहे, ही प्रॉपर्टी आपण कशा पद्धतीनं त्या वारसांच्या नावे करू शकतो? त्याला पर्याय काय आहेत? या विषयाची आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आहे ॲडव्होकेट तानाजी वाघमारे. आपण बघताय लीगल इन्फो MS25. मित्रांनो, चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. वारसाबद्दलचे तुमचे ज्या कमेंट्स आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं, की कमेंट बॉक्समध्ये तुमचे जे प्रश्न असतात ते काही वेळेस अतिशय 2-3 शब्दामध्ये विचारलं जातं. त्यावेळेस कुठल्या पद्धतीने उत्तर द्यायचं याविषयी म्हणजे कमी शब्दात असल्यामुळं त्याचं उत्तर देणं अवघड जातं. पण काही वेळेस असं असतं, की बऱ्याच कमेंट या लांबलचक असतात. त्यामध्ये एकापेक्षा वेगवेगळे विषय असतात. त्यामुळे तुमच्या ज्या कमेंट आहेत त्या कमेंट वाचून मी शक्यतो आपले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो. त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळत असतील. पण ज्या प्रश्नांची उत्तरं मला कमेंटमध्ये देणं शक्य आहे, त्या प्रश्नांची बऱ्याच वेळा उत्तरं मी कमेंटमध्ये दिलेली आहेत. त्यामुळं तुमच्या कमेंट आवश्यक करा. आपल्या चॅनलवर जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही अतिशय मन लावून पाहतात. तुमचं या चॅनलवर जे प्रेम आहे ते प्रेम असंच राहू द्या. आपल्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन. मित्रांनो, तर हे वारसाची नोंद करत असताना आपल्या मयताच्या नावावर जी प्रॉपर्टी असते, कुणाच्या पतीच्या नावावर असेल, कुणाच्या वडिलांच्या नावावर असेल किंवा कुणाच्या मुलाच्या नावावर असेल, म्हणजे जो मयत असतो त्या मयताला जे वारस असतात त्या वारसामध्ये ती प्रॉपर्टी डिव्हाइड होत असते. त्याचं पार्टिशन होत असतं किंवा ते वारसाच्या नावावर ती प्रॉपर्टी जात असते. अशा वेळेस मित्रांनो, बऱ्याच वेळा असा प्रसंग तयार होतो, की ही जी प्रॉपर्टी आहे ती कुठल्या पद्धतीने आपल्या नावावर करायची. तो व्यक्ती तर मयत झालाय, त्यानं त्याचं विल डीड म्हणजे मृत्यूपत्र बनवलेलं नाही आणि मृत्यूपत्र जर बनवलेलं नाही तर ती प्रॉपर्टी कुणाला कशा पद्धतीने द्यायची, त्याचा शेअर किती द्यायचा, याबद्दल शंका बऱ्याच जणांच्या मनामध्ये असतात. अशा वेळेस मुलगा वारल्यामुळं आईलाही व आईचीही नोंद वारस म्हणून होत असते. यामध्ये वडिलांची नोंद त्या मुलाचा वारस म्हणून होत नाही. वडिलांना वारस म्हणून हिस्सा मिळत नाही मुलाच्या प्रॉपर्टीमध्ये. त्यामुळं ही जी प्रॉपर्टी असते, ही प्रॉपर्टी त्याच्या वारसामध्ये वारसा हक्कानं पुढे जात असते. सातबारावर त्याची नावं लागतात. जी वाहनं आहेत त्या वाहनावर त्या वारसांची नावं लागत असतात. किंवा आता जे सांगितले वेगवेगळे फंड्स असतील, वेगवेगळ्या बँकेतील अकाउंट्स असतील, या अकाउंटचे जे मालक असतात ते मालक नंतर वारस होतात. तर ह्या नोंदी कशा लावाव्यात याविषयी बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका असते. त्यामध्ये मित्रांनो, आपण नोंदी लावत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण वारसा हक्कानं त्या व्यक्तीच्या मागं वारस म्हणून आपण नोंद लावू शकतो. यामध्ये त्या व्यक्तीचे वारस म्हणून त्याची पत्नी, त्याची मुलं, त्याचबरोबर त्याची आई यांचा हिस्सा, त्यानं जी स्वकष्टार्जित प्रॉपर्टी कमवलेली असते त्या प्रॉपर्टीमध्ये त्यांचा हिस्सा असतो. आता तुम्ही म्हणाल, की वडिलांचा काही हिस्सा नसतो. तर मुलाच्या प्रॉपर्टीमध्ये वडील वारस म्हणून नोंद लागत नाहीत, तर केवळ आईच्या नावे नोंद लागत असते. त्यामुळं ही जी प्रॉपर्टी आहे ती वडिलांना न जाता केवळ आईच्या नावे, पत्नी आणि मुलांच्या नावे यांची नोंद होत असते. तर मित्रांनो, ही नोंद करत असताना आपण वारस प्रमाणपत्र काढणं गरजेचं आहे का ते वाटणीपत्रानं ती प्रॉपर्टी आपण डिवाइड करायची किंवा ती पार्टिशन करून घ्यायचं, नावावर करायची, याबद्दल आपल्या मनात नेहमी शंका असतात. मित्रांनो, ही प्रॉपर्टी आपण आपल्या नावावर करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वारसा हक्कानं आपल्या नावावर जर घेतली तर त्याचे बऱ्याच प्रमाणात फायदे असतात. पण वारसानं नोंद नावावर लावून घेतल्यानंतर ती जी प्रॉपर्टी आहे ती संयुक्तरित्या त्या मयताचे जे वारस आहेत त्या मयतांच्या वारसांच्या नावावर जात असते. त्यामुळं ही जी प्रॉपर्टी असते, पाठीमागे त्यांनी ठेवलेली जी प्रॉपर्टी असते त्या प्रॉपर्टीला संयुक्तपणे त्याचे वारसांची नावाची नोंद लागते. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कुणाचा किती हिस्सा आहे किंवा कुणाला किती हिस्सा द्यायचा यासाठी भांडणं लागत असतात. त्या प्रॉपर्टीमध्ये वाद निर्माण होतो आणि असा वाद सोडवण्यासाठी आपल्याला कोर्टात जावं लागतं. तर मित्रांनो,
कोर्टात गेल्यानंतर आपण सुरुवातीला जे वारस प्रमाणपत्र आपल्याला काढावं लागतं, ते वारस प्रमाणपत्र काढत असताना आपल्याला त्यासाठी आपलं जे तालुका कोर्ट आहे, त्या तालुका कोर्टामध्ये आपल्याला वारस प्रमाणपत्र मिळण्यासाठी नोंद करावी लागते, की XYZ हा व्यक्ती मयत आहे आणि त्याला खालीलप्रमाणे वारस आहेत. त्यानंतर त्याच्या वारसाची नावं येतील, म्हणजे जेवढे काही वारस असतील त्या वारसांची नावं येतील. हे सगळे अर्जदार असतात. बऱ्याच बँका कोर्टातूनच वारस प्रमाणपत्र मान्य करत असतात. तर त्याच्यासाठी कोर्टातून वारस प्रमाणपत्र काढणं गरजेचं असतं. तरी वारस प्रमाणपत्र काढत असताना जे अर्जदार असतात, त्या अर्जदारांना कुठल्याही प्रकारचा विरोधक नसतो. त्यामुळं वारस प्रमाणपत्र हे अतिशय जलद गतीने आपल्याला काढता येतं. मित्रांनो, वारस प्रमाणपत्र काढत असताना कोर्टामध्ये आपण गेल्यानंतर ते ॲप्लिकेशन दाखल केल्यानंतर त्याच्यासाठी पेपर पब्लिकेशन होत असतं आणि त्या पेपर पब्लिकेशनमध्ये जे अर्जदार असतात, ते अर्जदार म्हणून त्यांची नोंद असते आणि कोर्टामार्फत असं पेपर पब्लिकेशन केलं जातं, की XYZ हा व्यक्ती मयत झालेला आहे आणि ह्या व्यक्तीला एवढे वारस आहेत किंवा याच्यापेक्षा इतर कोणी जर वारस असतील तर त्याबाबत या तारखेपर्यंत आपण आपला आक्षेप नोंदवावा आणि आपण वारस असल्याचं सिद्ध करावं. अशा प्रकारचं हे पेपर पब्लिकेशन असतं. ते पेपर पब्लिकेशन झाल्यानंतर त्यामध्ये प्रतिज्ञापत्र द्यावी लागतात. प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर त्यावर आर्ग्युमेंट होते आणि कोर्ट वारस प्रमाणपत्र इश्यू करत असतं. मग वारस प्रमाणपत्र इश्यू करत असताना यामध्ये जमीन, प्लॉट किंवा फ्लॅट ही जी प्रॉपर्टी आहे, या प्रॉपर्टीसाठी आपल्याला हेअरशिप सर्टिफिकेट काढावं लागतं. त्याच्यासाठी नाममात्र अशी कोर्ट फीस असते किंवा त्याला आपण स्टॅम्प ड्युटी म्हणू शकतो. त्याचबरोबर एखाद्याच्या बँकेत जर पैसे असतील, म्युच्युअल फंडात पैसे असतील, एखाद्या पॉलिसीमध्ये पैसे असतील, तर त्यासाठी सक्सेशन सर्टिफिकेट काढावं लागतं. तर या दोन्ही प्रमाणपत्रांची जी प्रोसिजर असते, कोर्ट प्रोसिजर वारस प्रमाणपत्र मिळण्यासाठी, त्याला मराठीमध्ये वारस प्रमाणपत्र मिळतात. सक्सेशन असो किंवा हेअरशिप असो, त्याला मराठीमध्ये वारस प्रमाणपत्र मिळतात. हे दोन्ही प्रमाणपत्र काढण्यासाठी जो टाईम असतो तो सेम असतो, प्रोसिजर असते ती सेम असते आणि ते अतिशय जलद गतीने होऊ शकतं. त्यानंतर हे कोर्टाचं प्रमाणपत्र आपल्याला मिळाल्यानंतर आपण ते वारसाचं प्रमाणपत्र घेऊन तलाठ्याकडे द्यायचं असतं. फ्लॅट असेल तर नगरपालिका, महानगरपालिकेकडे द्यायचं असतं. त्याचबरोबर तुमच्या बँकेमध्ये पैसे असतील तर सक्सेशन सर्टिफिकेट जर असेल तर ते सक्सेशन सर्टिफिकेट आपल्याला बँकेमध्ये दाखल करावं लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला ती जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला संयुक्तरित्या नोंद त्या वारसांची लागत असते. तसंच बँकेमध्ये ज्यावेळेस हे सक्सेशन सर्टिफिकेट दाखल होतं त्यावेळेस बँकेमध्येही त्याचे वारस म्हणून या लोकांची नोंद घेण्यात येते. बँक त्याबद्दलची कागदपत्र तयार करते. वारसाच्या नोंदी लागण्याची जी प्रक्रिया असते ती तलाठी सुरू करतात किंवा बँकेमधील जे कर्मचारी असतात ते बँकेचे पैसे मिळवण्यासाठीचे प्रोसिजर सुरू करत असतात. त्या वारसांना पैसे देण्याबाबतची प्रक्रिया सुरू करत असतात. तर मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं की वारस प्रमाणपत्र काढल्यानंतर बऱ्याच जणांचा असा हट्ट असतो की आईला कमी हिस्सा द्यायचा किंवा बायकोला कमी हिस्सा द्यायचा आणि मुलांनी जास्त हिस्सा यायचा. अशा प्रकारच्या गोष्टी बऱ्याच वेळा घडत असतात. त्यावेळेस असं प्रमाणपत्र घेतल्यानंतर संयुक्तरित्या नोंद लागल्यानंतर त्या प्रॉपर्टीची विल्हेवाट कशा पद्धतीने करायची किंवा त्या प्रॉपर्टीमध्ये कोणाचा किती शेअर असतो हे कसं ठरवायचं याबद्दल वादविवाद होत असतात. त्यामुळे मित्रांनो, याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये कुठल्याही तरी प्रकारची तरतूद करावी लागते आणि या तरतुदीच्या आधारे म्हणजे जसा हिस्सा ठरलेला आहे त्या हिस्साप्रमाणे ती प्रॉपर्टी आपल्याला वाटून घेता येते. किंवा अशा प्रकारचा हिस्सा नाही ठरला तर त्याच्यानंतर आपल्याला मेहरबान कोर्टामध्ये पार्टिशन सूट दाखल करावा लागतो आणि त्या पार्टिशन सूट आधारे आपल्याला जी वाटपाची प्रक्रिया आहे ती वाटपाची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. या वाटणीपत्राच्या प्रक्रियेबद्दल मी यापूर्वी व्हिडिओ बनवलेले आहे. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन ते व्हिडिओ बघू शकता. प्रकरण कोर्टामध्ये वाटपासाठी गेल्यानंतर हे वारस जे असतात त्या वारसांना समान हिस्सानं त्या प्रॉपर्टीचं विभाजन होत असतं. प्रत्येकाला त्यांचा हिस्सा मिळत असतो. त्यामुळं सक्सेशन सर्टिफिकेट काढल्यानंतर किंवा वारस प्रमाणपत्र काढल्यानंतर जर तुमचं आपापसात तडजोडीनं ते प्रकरण मिटलं तर त्याचा फायदा आपल्याला लवकर मिळतो. त्याचबरोबर त्याच्यापासून जे आर्थिक नुकसान असतं ते आर्थिक नुकसान कमी प्रमाणात होतं. आपल्याला बँकेतला पैसा असेल तर बँकेतला पैसा लवकर मिळतो. LIC असेल तर मिळते. म्युच्युअल फंडात पैसा असेल तर तो मिळत असतो. पण प्रॉपर्टीमध्ये म्हणजे तडजोड जर नाही झाली तर आपल्याला विनाकारण कोर्टात जावं लागतं. त्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. बराच वेळही जातो. आपले संबंधही बिघडतात. त्यामुळं एखादी व्यक्ती मयत झाल्यानंतर त्यांचे जे वारस आहेत त्या वारसांच्या नावावर प्रॉपर्टी करत असताना किंवा बँकेतील पैसे काढून घेत असताना
तडजोडीने जर ही प्रक्रिया पूर्ण केली तर आपल्याला कोर्टात जाण्याची आवश्यकता नसते. आपण आपला हिस्सा आपल्याला डिव्हाईड करता येतो. त्याचबरोबर शेतजमीन असेल तर तलाठ्याकडं आपल्याला वाटणीपत्र दाखल करता येतं. तलाठी डायरेक्ट वाटणीपत्र करून देतात किंवा कोर्टामधूनही तडजोडी आधारे वाटणीपत्र करता येतं. त्याचबरोबर रजिस्ट्रार ऑफिसलाही रजिस्टर्ड पार्टिशन आपल्याला करता येतं. हे तडजोडीचे पर्याय आहेत. बऱ्याच वेळा हिस्सा ठरत नसल्यामुळं प्रकरण कोर्टात जातो, त्यामध्ये आपला भरपूर वेळ जातो, पैसा जातो आणि कुटुंबामध्ये एकमेकाचे संबंध ताणले जातात, बिघडले जातात, भांडणं होत असतात. त्यामुळं मन लवकर जुळण्यासाठी, त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी आपल्याकडं ज्या मैताच्या नोंदी असतील, मग ते सातबारा असेल, बँकेतले बँक अमाऊंट असेल, तर या गोष्टी करण्यासाठी आपण तडजोडीनं मार्ग काढला तर त्याच्यामधून सगळ्यालाच फायदा होतो. सगळ्यांनाच त्याचा त्रास होत नाही आणि तुमची भांडणंही होत नाहीत. त्यामुळे मित्रांनो, एखाद्या व्यक्ती वयस्कर झाल्यानंतर त्या प्रॉपर्टीची कशी विल्हेवाट करायची, ती प्रॉपर्टी कशी वाटून घ्यायची, याबद्दलचा हा साधा सोपा व्हिडिओ होता. याबद्दल तुम्हाला जर काही अडचणी असतील तर त्या अडचणी अवश्य विचारा. तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलवर जे कोण नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर 3000 सबस्क्राईबरचा टप्पा पूर्ण झालेला आहे. अतिशय कमी कालावधीमध्ये आपण आपल्या चॅनलला मोठ्या प्रमाणात साथ दिली. आपल्या चॅनलवर जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही अतिशय मन लावून पाहतात. तुमचं या चॅनलवर जे प्रेम आहे ते प्रेम असंच राहू द्या. आपल्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन. धन्यवाद.